सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्या समवेत आजची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीसाठी उपस्थित असणारे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकरजी, या मंडळाचे अध्यक्ष श्री दीपक सावंतजी, त्याचप्रमाणे मदन गुप्ताजी, आमचे मेघेजी, सर्व आमचे या वॉर्डाचे धडाडीचे आमचे वॉर्ड अध्यक्ष ज्यांनी आपल्या हातात धुरा घेतल्यापासून या वॉर्डात एक नवीन चेतना आणि एक नवीन जोम निर्माण केला आहे, असे आमचे पद्माकरजी आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी भगिनींनो मातांनो, खरं तर आजची बैठक ही केवळ स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी, या वॉर्डमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांसाठी आपण आयोजित केली आहे। ही कुठच्याही प्रकारची पब्लिक बैठक नसून, ही कुठच्याही प्रकारची प्रचार सभा नसून, ही केवळ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक आहे। खरं तर ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची पब्लिक मीटिंग होईल आणि भारतीय जनता पार्टीची प्रचार फेरी चालू होईल, त्या वेळेला अत्यंत उत्साहजनक असं वातावरण निर्माण होणार आहेच, त्याची तयारी या बैठकीतनं आपण करणार आहोत। आपणा सर्वांना माहित आहे की आज देशात जे वातावरण आहे, देशवासियांचं अनेक दशकांपासून, अनेक पिढ्यांपासून जे स्वप्न होतं ते साकार झालं आहे। प्रभू श्री रामचंद्रजींचं, रामलल्लांचं मंदिर हे आज अयोध्येत स्थापन झालं आहे। देशाला जे वचन दिलं गेलं होतं त्याची पूर्तता झाली आहे। आपण जे बोलतो ते करून दाखवतो, याच्यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं असू शकत नाही। आणि म्हणून सर्वप्रथम आपण भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं आपण सर्वांनी मनापासून अभिनंदन करायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे की देशाच्या जनतेने जे स्वप्न बघितलं होतं ती स्वप्नपूर्ती आज त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे। त्यामुळे सर्वप्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे मी आपल्या सर्वांच्या तर्फे मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा। सर्वांना माहित आहे की वरळी हा मुंबईतील एक प्रमुख विभाग आहे। हा मुंबईच्या मध्यभागी येऊन संपूर्ण या मतदारसंघाचं जर आपण कॉन्स्टिट्यूशन बघितलं, बांधणी बघितली, तर इकडे हायराईज आहेत, त्याच्यात अनेक नामांकित मोठी मोठी व्यक्ती राहत असतात। इकडे कोळीवाडा आहे, इकडे बीडी चाळ आहे, इकडे आमच्या अनेक अशा मोठ्या झोपडपट्टी वस्ती आहेत, इकडे आमच्या चाळी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातली असणारी व्यक्ती ही या विधानसभेत आपल्याला आढळून येते। असं असताना स्वाभाविक आहे की प्रश्न अनेक असतात। झोपडपट्टीतले प्रश्न विभिन्न असतात, हायराईज मधले प्रश्न वेगळे असतात, सौंदर्यीकरणाचे प्रश्न वेगळे असतात, कोळीवाड्याचा प्रश्न वेगळा असतो, चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न वेगळा असतो, चाळींमधल्या मूलभूत सुविधांचा प्रश्न वेगळा असतो। आणि म्हणून मला वाटतं वरळी सारख्या ठिकाणी जेवढे विभिन्न प्रश्न आहेत तेवढे मुंबईतल्या कुठच्याही इतर विधानसभा क्षेत्रात दिसून येत नाही। आणि खरं तर वरळीकरांना एक वेगळी अपेक्षा होती। आज या एक विधानसभा मतदारसंघातून एक नव्हे तर तीन आमदार आहेत, 3 आमदार, म्हणजे बाकी विधानसभांमध्ये 4, 5, 6 नगरसेवक असतात। या विधानसभेमध्ये नगरसेवकांसमवेत 3 आमदार आहेत। आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा या उंचावलेल्या, लोकांना अपेक्षा होती की आता अधिक जोमाने
त्यांना काम करून मिळेल, अधिक जोमाने त्यांचे प्रश्न सोडवले जातील। परंतु या सगळ्या अपेक्षांचा अपेक्षा भंग झाला आहे आणि म्हणून वरळीकरांच्या हाती केवळ निराशाच प्राप्त झाली आहे हे सांगताना आणि हे बघताना अत्यंत दुःख होतं। त्या मूलभूत सुविधा आज ज्या वॉर्डात मी उभा आहे 193 वॉर्ड, वरळी कोळीवाडा हा केवळ मुंबईत नव्हे तर देशभरात ओळखून नावाजलेला कोळीवाडा आहे। वरळी कोळीवाड्यामधील आमचे कोळी बांधव हे आज नव्हे तर दशकांपासून पिढ्यांपासून इकडे मच्छीमारीचा आपला व्यवसाय करतात, इकडे स्थापित झाले आहेत, आपल्या पोटपाणीसाठी इकडनं आपल्या नौका चालवतात। परंतु अजूनही या कोळीवाड्याचं सीमांकन झालं नाहीये, हे खेदजनक आहे, अत्यंत दुःखनीय आहे। ज्या विधानसभा मतदारसंघात 3 आमदार आहेत, परिषदेत आहेत, विधानसभेत आहेत, ज्या विधानसभेने भरघोस मतांनी दिल्लीत खासदार पाठवला आहे, असं नाही पण त्यांचा जो मूलभूत प्रश्न आहे, त्यांच्या अधिकाराचा जो कोळीवाडा घ्यायचा होता, ज्याचं सीमांकन करून घ्यायचं होतं, ते अद्याप होऊ शकलं नाहीये। ह्याच्यापेक्षा दुःखनीय गोष्ट इतर कुठची होऊ शकत नाही हे सांगताना मला अत्यंत दुःख होतं। आमच्या कुलाब्याचा कोळीवाडा कितीतरी नंतर त्याची प्रक्रिया सुरू झाली। सुरुवातीला कोळीवाड्याचं नाव त्या यादीत नव्हतं, तरीही आज त्या कोळीवाड्याचं नाव यादीत घालून कलेक्टर मार्फत त्या कुलाबा कोळीवाड्याचं सीमांकनही पूर्ण झालंय। परंतु या विभागाला मंत्री लाभूनही, या विभागाला 3 आमदार लाभूनही, या विभागाला साथ देऊनही आज या वरळी कोळीवाड्याचं सीमांकन पूर्ण झालं नाहीये। काय वरळीतील 193 मधील जनता कदापि विसरणार पण नाही आणि माफही करणार नाही। आपल्याला मी सांगू इच्छितो, आज शनिवार आहे, सोमवार संध्याकाळपर्यंत वरळी कोळीवाड्याची सीमांकनाची बैठक मी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उचित कारवाई आज एवढीच ग्वाही 193 मध्ये जनतेला मी देत आहे। बांधवांनो, आज आपल्याला राजकीय भाषण आणि राजकीय टोळेबाजी, राजकीय फटकेबाजी करायला अनेक दिवस आहेत। निवडणुका जवळ येतील त्यावेळेला आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु खऱ्या अर्थाने आज तुमच्या आशीर्वादाने, मुंबईकरांच्या आशीर्वादाने मला आपण जी ताकद दिली आहे, ती ताकद जर का या वरळी कोळीवाड्याच्या आणि वरळी विधानसभेच्या विकासासाठी मी वापरू शकलो नाही तर कुठेतरी मी माझ्या कर्तव्यात कमी पडत आहे असं निश्चितपणे मला वाटेल। आज आपण वरळीतील 3 वॉर्डांना भेट देणार आहोत, 3 वॉर्डांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळात इकडच्या महत्वाच्या अशा आपल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती आपण चर्चा करून येणाऱ्या काळात या सगळ्या अडचणी आपण सोडवू एवढंच आपल्याला आज ग्वाही देऊ इच्छितो। आज जे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू, तुमचे प्रश्न समजून घेऊ आणि त्यावरती केवळ चर्चा नव्हे तर चर्चेवरती निवारणही करून देऊ एवढं आपल्याला आश्वासित करतो। वरळीकरांचा विश्वास हा कालही देवेंद्रजींवरती होता, आजही देवेंद्रजींवरती आहे आणि उद्याही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर राहील, याच्यात कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही। परंतु आपल्याला कार्य करून दाखवायचं आहे, लोकांची मनं आपल्या कार्यातून जिंकायची आहे आणि म्हणूनच आजपासून वरळीच्या विकासाचा पर्व सुरू होत आहे एवढंच आपल्याला आश्वासित करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।